नमस्ते. स्वागत आहे थिओसॉफी इन मराठीच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत विचारांबाबत. विचार, आपल्याला वाटतं विचार ही एक थेरॉटिकल कल्पना आहे. ना विचार कधी दिसतात, ना विचार कधी तरंगतात. पण थिओसॉफीनुसार असं नाही आहे. थिओसॉफीनुसार विचार ही पूर्णतः वेगळी कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आधी आपण एक छोटंसं उदाहरण बघू. असं समजा एखादी पार्टी आहे, लहान मुलांची पार्टी. त्याच्यामध्ये अनेक लहान मुलं आहेत आणि ती खेळत आहेत. काही जण बॉलनं खेळत आहेत, काही जण फुगे फुगवत आहेत, काही जण साबणाच्या पाण्याचा फेस बनवत आहेत, त्याचे बबल्स बनवत आहेत. ते जे फुगे आहेत ते वेगवेगळ्या रंगाचे आहेत. काही जण छोटेसे फुगे फुगवत आहेत, काही जण मोठे. त्याच्याबरोबर तिथं काही हेलियमचे फुगे आहेत जे फुगवल्यावर वरच जातात, परत खाली येत नाहीत, आणि इतर जनरल फुगे. या अशा पद्धतीचे वेगवेगळे फुगे, बॉल्स, बबल्स त्या ठिकाणी आहेत. सेम पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागतो विचारांचा. म्हणजे काय? थिओसॉफीमध्ये विचारांसाठी शब्द आहे थॉट फॉर्म्स. आपण विचारांना इंग्लिशमध्ये म्हणतो थॉट किंवा थॉट्स, पण थिओसॉफीमध्ये त्याच्या पुढे अजून एक शब्द जोडला जातो, तो म्हणजे फॉर्म. असं का? थॉट म्हणजे विचार, फॉर्म म्हणजे आकार. थिओसॉफीनुसार प्रत्येक विचाराला ठराविक आकार असतो. फक्त आकारच नाही, आकार तर असतो, शिवाय रंग असतो, त्याची ठराविक चव असते, त्याचं ठराविक टेक्स्चर असतं. म्हणजे ते स्मूथ लागतात किंवा खडबडीत लागतात. त्याचं ठराविक टेम्परेचर असतं. म्हणजे जशी एखादी वस्तू असावी सेम तशा पद्धतीचे विचार असतात. आपण जो प्रत्येक विचार तयार करतो त्याच्यामध्ये या सगळ्या क्वालिटीज असतात. आणि त्याच्यामुळं विचार हे अदृश्य नसतात, फक्त ते एनर्जी प्लेनमध्ये असतात. आणि त्याच्यामुळं ज्यांना ती एनर्जी दिसू शकते त्यांना स्पष्ट दिसू शकतं की या व्यक्तीच्या मनामध्ये, आणि मनामध्ये म्हणजेच त्याच्या ऑरामध्ये कुठल्या पद्धतीचा विचार आहे, कुठल्या पद्धतीचे विचार आहेत. म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या ऑरामध्ये अनेक प्रकारचे विचार म्हणजे त्याच्या एनर्जी सतत तरंगत असतात. आपण स्टेब्लिशच्या वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये ज्या एका विचाराचं परत परत उदाहरण घेतो तो ही रागाचा विचार. जर आपण एखाद्या व्यक्तीकडं रागानं विचार करत असू, म्हणजेच रागाची ऊर्जा प्रक्षेपित करत असू, तर तो विचार कसा दिसतो? तो विचार एखाद्या गोळ्यासारखा असतो, पण त्याला काटेरी टोकं आल्यासारखी असतात. त्याचा रंग जनरली लाल असतो, लालची सुद्धा एक पर्टिक्युलर शेड असते, आणि त्याचं टेम्परेचर गरम असतं. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याबद्दल रागीट विचार करत असतो तेव्हा या पद्धतीच्या एनर्जी आपल्या ठराविक ठिकाणातून, आणि ठराविक ठिकाणातून म्हणजे आपल्या वेगळ्या चक्रातून बाहेर पडत असतात आणि ते पोचत असतात दुसऱ्या व्यक्तीकडे. याचा अर्थ विचार ही फक्त आपल्या मनामध्ये चाललेली गोष्ट नाहीये. विचार ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणारी गोष्ट आहे. जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं की पार्टी, आणि त्यातले काही जण तोंडानं वेगवेगळे बबल्स काढत आहेत. साबणाच्या पाण्याचे बबल्स तयार होतात तसे. पण प्रत्येक बबल सेम असतो का? नाही. प्रत्येक बबल कसा असतो? काही बबल्स हे छोटे असतात, काही मोठे असतात, आणि कधी कधी त्यांची सिरीज तयार होते. एकच फेसाचा बुडबुडा तयार होत नाही, तर अनेक बुडबुडे तयार होतात. सेम तशा पद्धतीनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कधी कधी एक मोठा बुडबुडा, कधी कधी एक छोटासा बुडबुडा, पण बऱ्याचदा सिरीजमध्ये अनेक बुडबुडे तयार होतात. जसे ते फेसाचे बुडबुडे तयार झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वाहत असतात, तसेच विचार वेगवेगळे वाहत असतात. त्याच्यात सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे थॉट फॉर्म्स, एक आहे थॉट वेव्स. आपण नंतर कधीतरी याच्यावर डिस्कस करू. पण पर्टिक्युलरली आता जे आपण विचार करत आहोत ते असं आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण विचार करत असू तर आपण तो बबल तयार केला विचारांचा, एनर्जेटिक, आणि तो त्याच्याकडं ढकलला. आपण म्हणत आहोत की विचाराचा बबल तयार केला आणि ढकलला, पण प्रत्यक्षात आपण हे करत नसतो. हे आपोआप होत असतं. जेव्हा आपला एखादा विचार तयार होईल तेव्हा हे असंच होत असतं. आता ते बुडबुडे आहेत, त्यातला एखादा बुडबुडा लगेच फुटेल, एखादा बुडबुडा थोड्या वेळाने फुटेल. पण फुगे असतील तर ते जरा जास्त वेळ टिकतील. काही फुगे जवळ काहीतरी आलं तर फुटून जातील, काही फुगे अजून जास्त टिकतील. तशाच सेम पद्धतीनं आपले विचार हे वेगवेगळ्या वेळेला नष्ट होत असतात. पण इन जनरल आपण जर एखादा विचार अगदी प्रखरतेनं करत असू तर तो विचार स्ट्रॉंग बनतो, आणि तो विचार त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचण्याची शक्यता जास्त असते. आता पोचताना सुद्धा सेम जसं फिजिकल प्लेनमध्ये आहे तसंच दिसेल की मध्ये जे अडथळे आहेत त्यांच्यामध्ये त्या एनर्जीज डिस्ट्रॉय होऊ शकतात,
पण त्याचे भरपूर मेकॅनिझम्स आहेत, त्याच्यामुळं ते प्रॉपरली त्या ठिकाणी पोहोचायचे, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचे, दुसऱ्या जागेपर्यंत पोहोचायचे चान्सेस पण खूप जास्त असतात. पण बबल आणि फुगा यांच्यातलं जसं कंपॅरिझन आहे ते महत्वाचं. कसं कंपॅरिझन? बबल लगेच फुटेल, फुगा जास्त टिकेल. तसंच साधा विचार, कमजोर विचार, जस्ट विचार आला आणि गेला, तो लगेच फुटेल, तो बबल सारखा. आपण स्ट्रॉंग विचार करत आहोत, परत परत करत आहोत, तर तो फुग्यासारखा, तो सहजासहजी ब्रेक नाही होणार. थोडक्यात एखादा व्यक्ती आपल्याशी चांगला वागत नाही, हा व्यक्ती याच्याबद्दल मला राग येतो, हा विचार आपण परत 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 करत आहोत, तर तो स्ट्रॉंग विचाराचा फॉर्म म्हणजे थॉट फॉर्म तयार होईल. समजा आपण असा परत परत विचार करत आहोत की मी सक्सेसफुल आहे, मी यशस्वी आहे, तो आपण स्ट्रॉंग थॉट फॉर्म तयार करत आहोत. समजा आपण असा विचार करत आहोत की नाही, माझ्याकडं सगळं बिघडलेलंच आहे, माझ्या आजूबाजूचं सगळं वातावरण वाईट आहे, तर आपण तो स्ट्रॉंग थॉट फॉर्म तयार करत आहोत. हा जो काही थॉट फॉर्म आपण तयार करत आहोत तो सगळ्यात जास्त कुठं असेल? आपल्या आजूबाजूला आणि आपल्या आतमध्ये. आपल्या आतमध्ये म्हणजे लिटरली आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये हे थॉट फॉर्म्स एम्बेडेड असतात. जसं एखादं चॉकलेट बिस्किट आहे आणि त्याच्यामध्ये चॉकलेटचे वेगवेगळे कण त्याच्यात टाकलेले आहेत, ते कसं दिसेल? तसं आपल्या ऑर्गन्समध्ये त्याच्या सरफेसवर सुद्धा आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा असे वेगवेगळे विचार अडकलेले असतात आणि ते अर्थातच आपल्या शरीराच्या वेगळ्या फंक्शन्समध्ये महत्वाचा रोल प्ले करत असतात. जनरली एका रिसर्चनुसार आपण दिवसाला 60,000 विचार तयार करतो. याचा अर्थ काय? आपण दिवसाला 60,000, साधारण 60,000 थॉट फॉर्म्स तयार करतो, जे आपल्या संपूर्ण ऑरामध्ये असतात, जे आपल्या वेगवेगळ्या चक्रांमध्ये असतात. म्हणजे जर आपण एखाद्या व्यक्तीकडे क्लिअरवाइंटली बघितलं, म्हणजे दिव्य दृष्टीने बघितलं आणि आपल्याला ऊर्जा व्यवस्थित दिसत असेल, तर आपल्याला काय दिसेल? ती व्यक्ती आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर ढग आहेत. हे ढग कसले आहेत? हे थॉट फॉर्म्स आहेत, पण ते खूप अट्रॅक्टिव्ह कलरचे असू शकतात किंवा भयंकर कलरचे असू शकतात, ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीचे विचार आहेत त्यानुसार. जर एखादा व्यक्ती खूप प्रेमळ विचार करत आहे तर त्याच्यामध्ये खूप छान ते कलर्स आणि त्याची अरेंजमेंट्स खूप छान दिसेल. पण एखादा व्यक्ती खूप रागीट आहे, तो सगळ्यांबद्दल वाईट विचार करत आहे, सगळ्यांचं नुकसान होऊ दे असा विचार करत आहे, स्वतःचं नुकसान होत आहे असा विचार करत आहे, माझा खूप लॉस झालेला आहे, माझ्या बाबतीत काही चांगलं घडत नाही असे विचार करत आहे, त्याला वेगवेगळी ॲडिक्शन्स आहेत, तर त्याचा ऑरा आणि त्यातले ते थॉट फॉर्म्स हे काळपट रंगाचे असतील, ठराविक वेगवेगळ्या रंगाचे असतील, पण ते नक्कीच असं नसेल की बघायला ते खूप छान आहे. बघितल्यावर सुद्धा लिटरली भकास वाटेल अशा पद्धतीचे ते विचार आपल्याला दिसतील. वेगवेगळ्या पुस्तकात या वेगवेगळ्या विचारांचे आकार कसे असतात, म्हणजे थॉट फॉर्म्स कसे असतात, याचं चित्र काढून, डायग्राम्स काढून दाखवलेलं आहे. मास्टर चॉकॉक्सविनच्या सायकिक सेल्फ डिफेन्स या पुस्तकात सुद्धा याच्या काही डायग्राम्स आहेत. C.W. लेडबेटर यांचं एक पुस्तक आहे थॉट फॉर्म्स नावाचं. त्यांचंच अजून एक पुस्तक आहे मॅन व्हिजिबल अँड इनव्हिजिबल. याच्यामध्ये सुद्धा असे वेगवेगळे थॉट फॉर्म्स अशी चित्र काढून दाखवलेले. त्याच्यामध्ये भरपूर चित्र आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला आयडिया येते. अजून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे म्युझिकचे नोट्स वाजवल्यावर कशा पद्धतीचे आकार तयार होतात त्याची चित्र काढून दाखवलेली. म्हणजे हा आवाज, एखादं गाणं, त्यातून आपल्या मनामध्ये निर्माण होणारी वेगळी तरंग, आपले विचार, या सगळ्या गोष्टी थेरॉटिकल कन्सेप्ट नाही आहेत, त्या लिटरली दिसणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त आपल्याला एनर्जी दिसण्याची गरज. त्याच्याबरोबर आपण त्या ऊर्जांना स्पर्श पण करू शकतो. मगाशी आपण बोललो ना, त्यांना वेगवेगळं टेक्स्चर असतं, त्यांना वेगवेगळं टेम्परेचर असतं. हे अशा गोष्टी, अशा ऊर्जा दिसणं हे जर असं टफ पार्ट आहे, पण त्यांना स्पर्श करणं मात्र एकदम सोपं आहे. इव्हन आपण प्रीमियम मेंबरशिपमध्ये रागाची ऊर्जा आणि प्रेमाची ऊर्जा आपल्या हातांवर प्रक्षेपित करून त्याचा स्पर्श करून घेतो आणि आपण हे चेक करतो की त्या ऊर्जा आपल्या हाताला कशा लागतात. पण आता पुढचा प्रश्न असा की जर हे विचार असे बबल सारखे आहेत, ते आपल्या आजूबाजूला आहेत, तर ते आपण नष्ट करू शकतो का? जसं एखादा बबल, त्याला आपण स्पर्श केला की तो लगेच फुटतो, तसंच आपण विचारांना तोडून टाकू शकतो का? उत्तर आहे हो. पण इथं सुद्धा परत बबल, फुगा आणि बॉल यांच्यातलं उदाहरण बघू. बबल नुसता स्पर्श केल्या केल्या फुट, फुगा तोडण्यासाठी टाचणी लागेल, उदबत्ती लागेल आणि मग तो लगेच फुटेल. बॉल मात्र लगेच नाही फुट. तसंच आपल्या वेगवेगळ्या विचारांच्या बाबतीत काही विचार मुळात आपल्याला काही करायचीच गरज नाही. एखादा आपल्या मनातून एकदम अशक्त विचार तयार झाला, जो आला आणि गेला, नंतर बऱ्याचदा आपल्याला आठवत पण नाही. असं का होतं? कारण तो नष्ट झालेला असतो. एखादी कन्सेप्ट पण पुस्तकात वाचली, एकदाच वाचली, सोडून दिली, नंतर कुठल्या तरी एक्झाममध्ये त्याच्याबद्दल काही लिहायचं आहे आणि आपल्याला लक्षातच येत नाही. हे लक्षात न येणं याचा अर्थ काय?
तो जो थॉट फॉर्म तयार झाला तो आपल्या ऑरामध्ये होता, पण तो नष्ट झाला. जेव्हा तो थॉट फॉर्म नष्ट होईल तेव्हा आपल्याला ते आठवणार. पण दुसरी एखादी कन्सेप्ट आपण परत परत वाचलेली आहे, परत परत ऐकलेली सुद्धा आहे आणि ती एक्झाम मध्ये सहज लिहिता येत असेल, याचा अर्थ काय? तो थॉट फॉर्म आपल्या ऑरामध्ये, चक्रांमध्ये स्टोर राहिला, तो नष्ट नाही झाला. याचा अर्थ आपल्या मेमरीमध्ये राहील. हे एक्झामच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत ठीक आहे, पण एखादी घटना जी चांगली नाहीये ती घडली आणि परत परत तीच आठवत आहे. एखादी काहीतरी पेनफुल आठवण आपल्याला कधी स्वप्नात दिसती, कधी कुठंतरी आपण जात आहोत आणि अचानक ते आठवलं आणि आपला मूड ऑफ झाला. हे सुद्धा वेगवेगळे थॉट फॉर्म्स आहेत जे आपल्या चक्रांमध्ये अडकून पडलेले असतात. ते आपल्या अवयवात सुद्धा असतात. मग हे तोडता येतील का? हो. यासाठी एका ठराविक रंगाचा कलर प्राणा वापरला जातो आणि तो कलर प्राणा जसा आपण या वेगवेगळ्या थॉट फॉर्म्सला लावतो तसे ते ताबडतोब तुटायला चालू होतं. अर्थात जे घट्ट बॉल सारखे थॉट फॉर्म्स आहेत त्यांना तोडण्यासाठी थोडंसं जास्त कलर प्राणा वापरावा लागेल किंवा अजून टेक्निक्स वापरावे लागतील. जे फुग्यासारखे आहेत ते लगेच तुटले जाते. थोडक्यात अनेक वर्षांपासून आपली एखादी सवय आहे, एका ठराविक पद्धतीने एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असेल तर आपण एका ठराविक पद्धतीने रिॲक्ट करतो. हा जो थॉट फॉर्म आहे आणि थॉट पॅटर्न सुद्धा आहे, हा सुद्धा आपण ठराविक कलर प्राणा वापरून सहजतेने तोडून टाकू शकतो. जसं फुगा तोडण्यासाठी टाचणीची गरज आहे, तसं हे थॉट फॉर्म्स तोडण्यासाठी ठराविक कलर प्राण्याची गरज आहे आणि टेक्निक्सची गरज आहे. आपण जे आताच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं ते थेरॉटिकल कन्सेप्ट होती, पण याची प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन प्रचंड आहे. आपला स्वभाव बदलणं म्हणजे ॲक्च्युली आपल्यातले थॉट फॉर्म्स बदलणं. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून वेगवेगळ्या गोष्टी आकर्षित करणं म्हणजे प्रत्यक्षात ठराविक थॉट फॉर्म्स तयार करणं. मनाचा वापर करून आपलं आरोग्य सुधारणं म्हणजे प्रत्यक्षात वेगवेगळे थॉट फॉर्म्स तयार करणं. विचार बदलल्यावर आयुष्य बदलतं. विचार म्हणजे थॉट फॉर्म्स. आपण जसे थॉट फॉर्म्स आपल्या स्वतःमध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये तयार करतो त्याच्यानुसार त्या गोष्टी बदलायला चालू होतात. या थॉट फॉर्म्स बद्दल आपण बरंच काही शिकतो प्राणिक सायकोथेरपीमध्ये, सायकिक सेल्फ डिफेन्समध्ये, त्याच्याबरोबर क्रियाशक्तीमध्ये सुद्धा. थॉट फॉर्म्स ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. अनेक पुस्तकं त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे. थॉट फॉर्म्स तयार कोण करतं? आपण विचार कुठून करतो? आपल्या मेंदूतून का? उत्तर आहे नाही. आपण विचार करण्यासाठी अजून एक आपली सटल बॉडी वापरतो ज्याचं नाव आहे मेंटल बॉडी. याला संस्कृतमध्ये योगिक सिस्टीममध्ये म्हणलं जातं मनोमय कोशा. याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण 7 वेगवेगळे प्लेन्स आणि आपली त्याच्यानुसार शरीर कशी असतात ते आपण डिस्कस केलं होतं. त्यातली मेंटल बॉडी ती वापरून आपण वेगवेगळे थॉट फॉर्म्स तयार करत असतो, म्हणजे थोडक्यात विचार करत असतो. आणि ऑर्थर पॉवेल यांचं मेंटल बॉडी नावाचं एक पुस्तक आहे. प्रत्यक्षात ते त्यांचं पुस्तक आहे, म्हणजे त्यांनी अनेक पुस्तकांचा रेफरन्स घेऊन मेंटल बॉडी बद्दल फिलॉसॉफीमध्ये काय काय डिस्कस झालेलं आहे त्याच्या नोट्स त्याच्यामध्ये कंपाईल केलेले आहेत. त्याच्यात भरपूर आपल्याला माहिती मिळेल की आपण वेगवेगळे विचार कसे पॉवरफुली तयार करू शकतो, वेगवेगळ्या विचारांचा अटकाव कसा करू शकतो. प्रत्यक्षात आपण एखादा विचार तयार केला आणि तो आपल्याला विचार चुकीचा वाटला तर आपण ताबडतोब त्याला नष्ट करू शकतो. आपण ताबडतोब त्याला रिस्ट्रिक्ट करू शकतो. इव्हन आपणच एखादा प्रोजेक्ट केलेला विचार तो दुसऱ्याकडे गेलेला आहे तो आपण काढून घेऊ शकतो. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये जे वेगवेगळे विचार, ट्रॉमाज, जुन्या खूप त्रासदायक आठवणी अडकून पडलेल्या आहेत त्या आपण बाहेर काढून टाकू शकतो. एखाद्या व्यक्तीचा एखादा समज आहे की ही गोष्ट भयंकर आहे, पण तो विचार आपण काढून टाकू शकतो. हे सगळं आपण प्राणिक सायकोथेरपीमध्ये तर शिकतो, शिवाय वेगवेगळ्या वर्कशॉप्समध्ये. अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी आणि फक्त माहितीच नाही तर अशा सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी, त्यांचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी, जसं विचारांना स्पर्श करण्यासाठी जॉईन व्हा स्टे ब्लिसच्या प्रीमियम मेंबरशिपमध्ये. कारण त्याच्यामध्ये आपण अशा भरपूर एक्सपेरिमेंट्स थ्रू या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतो. अजून एका जुन्या व्हिडिओत आपण हेही डिस्कस केलेलं होतं की जेव्हा आपण गॉसिप्स करतो तेव्हा त्याचा किती दुष्परिणाम होत असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या फिलॉसॉफी रिलेटेड आहेत त्या आपण डिस्कस करतो यूट्यूबवरच्या या प्लेलिस्टमध्ये फिलॉसॉफी इन मराठी. परत भेटू असाच एखादा नवा टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय, नमस्ते आणि स्टे ब्लिस.